संदर्भात पोस्ट संदर्भात तुम्ही आदेश दिलेले आहेत, काय नक्की आहे? ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे, या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत IG सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं. जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी, पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे. या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सर, पण असं होतं की विकिपीडियावर नॉर्मली कोणी पण एडिट करू शकतं आणि ते टाकू शकतं, तर या संदर्भात काही ऐतिहासिक ज्या गोष्टी असेल त्या संदर्भात काही सूचना वगैरे करणार? आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही. हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. त्याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य नाही. या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा. प्रकरण आहे, या सगळ्या प्रकरणांमधून असं वाटतंय का की समाज माध्यमांवर जे काही दाखवलं जातं त्याच्या संदर्भात एक नियमावली करणं गरजेचं आहे? हे निश्चितपणे गरजेचं आहेच. मात्र आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की समाज माध्यमाचं पूर्वी जॉग्राफिकल ज्युरिस्डिक्शन असायचं, त्यामुळे नियम करणं सोपं होतं. आता जॉग्राफिकल त्याला ज्युरिस्डिक्शन उरलेलं नसल्यामुळे त्याची नियमावली करणं हे कठीण आहे. तथापि केंद्र सरकारशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा करतो आहोत. आणि विशेषतः शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, पण त्याची देखील सीमा आहे. अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे ते काही असीमित नाही आहे. तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून घाला घालू शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते त्या ठिकाणी कारवाई करणं हे गरजेचं असतं. मात्र या संदर्भात काही नियमावली तयार करता येईल का, जरूर केंद्र सरकारची आमची चर्चा चाललेली अजून ते झालेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत. ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत. त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपा करता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका. सर, कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत हायकोर्टाने एक निर्णय दिलाय, मात्र त्याचा फटका कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत घरांच्या बाबतीत खूप मोठा घोटाळा समोर येतोय. असं आहे, त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे. एकीकडे जे खरे